नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 या विषयावरती आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत. वेगवेगळ्या टॉपिकवरती आपले व्हिडिओ चालूच आहेत आणि हा सिलसिला असा चालूच राहणार आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे टायपिंगचा स्पीड कसा वाढवावा, त्यासाठी काय करावं लागेल. याच्या अगोदर मी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर टायपिंगचा स्पीड कसा वाढवा याच्या अगोदर काही थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो आहोत. नक्की होतं काय, आपला स्पीड का वाढत नाही, न वाढण्याचे कारण काय, वाढण्याचे कारण त्यापेक्षा आपल्याला आपला स्पीड न वाढण्याचे कारण पहिले आपण शोधूया आणि मग वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. याच्यामध्ये मी 2 कॅटेगरी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. जे टार्गेटच्या अंडर आहेत, जे नॉर्मली 270 260 शब्दापर्यंत टाईप करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी ट्रिक्स आहे आणि टिप्स आहे, किंवा जे टार्गेट कंप्लीट होतं त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी टिप्स आहेत. तो व्हिडिओ मी उद्या किंवा परवा आपल्या चॅनलवरती येईल. पहिली गोष्ट आज आपण असं समजूया, आता आपण जे कंटेंट टाईप करतो तर आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट बसलेली आहे, तर आपल्याला 300 शब्द टाईप करायचे. ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेली आहे. हा 300 शब्दाचा आकडा कुठून आला? अबकी बार 300 पार. थोडंसं वेगळं वाटलं असेल ना. हा 300चा आकडा आलाय कोर्टाच्या जाहिरातीमधून. म्हणजेच काय, तर आपल्याला 300 शब्द पार करायचे ह्या टायमाला. त्याचा राजकीय काही संबंध नाहीये, पण अबकी बार 300 पार म्हणजेच काय, तर आपल्याला 300 शब्द प्लस मध्ये टाईप करायचे. आणि मग आता सध्या होतं काय, आपली गाडी अटकलेली 250 वर, काहींची 200, काही 270 समजा. अशा आपल्या शब्दांच्या प्रॅक्टिस चालू आहे. मग आता आपल्या स्पीड वाढत का नाही, तर त्याच्या पाठीमागं पहिले एक रिझन लक्षात ठेवा. आता आपल्या डोक्यात अजून एक गोष्ट फिट बसलेली, फिट एकदम फिट, काळ्या दगडावरची रेष, लीगल पॅसेज. लीगल पॅसेज टाईप करायचे. मित्रांनो, मी परत तुम्हाला सांगतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा ही वेगळी होणार आहे. त्या त्या जिल्ह्यानुसार पॅसेज वेगळा येईल. तिथं डिसाईड होईल की कोणता पॅसेज द्यायचा. आणि असं 100% नाहीये की लीगलच पॅसेज येईल. मग आपल्याकडे एक धारणा झालेली आहे की लीगल पॅसेज येईल, त्यामुळे आपण काय करतो, लीगल पॅसेज टाईप करतो. सध्या तर सगळा धडाकाच चालू झालेला आहे. जो उठतो तो लीगल पॅसेजचे कंटेंट टाईप करतोय, त्याच्यावरती प्रॅक्टिस करतोय. आता अजून याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही बघा, ही जी लीगल पॅसेजचे जे कंटेंट आहे ते कुठून तुम्ही मिळवलेले आहेत, तर आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, मी पाठवलेले आहेत. तुम्हाला इकडनं तिकडनं कुठूनही हे कंटेंट मिळालेलं आहे. माझ्या अगोदर तुम्हाला तुमच्याकडे हे कंटेंट अवेलेबल होते. काही विद्यार्थ्यांनीच मला हे कंटेंट पाठवलेले. हे कंटेंट मी तयार केलेले नाही, किंवा कोणत्याही एजन्सीनी हे कंटेंट तयार केलेलं नाही. पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवा. ही कुठलं तरी कंटेंट आहे, इंटरनेटवरती अवेलेबल्स होतं, तिथून कॉपी केलं, पेस्ट केलं वर्डमध्ये, त्याला मस्तपैकी बॉर्डर दिली आणि ते कंटेंट मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालं. आता हे कंटेंट लीगल काय आहेत? काही ठिकाणी न्यायालयाबद्दलची माहिती दिलेली आहे, काही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची बद्दल माहिती दिलेली आहे, काही ठिकाणी फिर्यादी आहे, काही ठिकाणी आरोपीचं तक्रार आहेत, काही ठिकाणी जजमेंट आहेत. अशी वेगवेगळे लीगलची कंटेंट्स आहेत. आता काय होतं की खूप ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पॅसेजचं पूर्ण निरीक्षण करा. या पॅसेजमध्ये खूप सारे शब्द असे एकमेकाला जोडलेले आहेत. खूप मोठे मोठे शब्द तयार झालेले काही ठिकाणी. न्यायालयाकडून न्यायालयासमोर, तर न्यायाधीशाच्या बाजूने. सायंटिफिकली जर बघितलं तर हे कंटेंट कोणत्याही कोर्टाच्या एक्झामला आलेले नाही. हेच कंटेंट कोर्टाच्या एक्झामला येईल असंही नाही. ज्याप्रमाणे जीसीसी टीबीसीच्या परीक्षा होतात, त्याचे जे पॅसेज आहे ते मार्केटमध्ये ओपन येतात किंवा ते डिस्ट्रीब्यूट होतात आलेले पॅसेज,
आणि त्याच्या जर तुम्ही निरीक्षण केलं जीसीसी टीबीसीचा कोणताही पॅसेज तर सायंटिफिकली बघा, पूर्णतः ते पूर्ण विचारपूर्वक तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये पूर्णतः ग्रामर ह्या गोष्टी बघितल्या जातात. पूर्णतः मराठीचं त्याच्यावरती कस लावून ते तयार केलेले पॅसेज असतात. आता आपल्याकडे जे कंटेंट आहे हे कंटेंट एखादी फिर्याद असेल किंवा एखादी जजमेंट असेल, त्यावेळेस तो जो ऑपरेटर आहे कोणी ज्याने ती टाईप केली असेल त्यावेळची ती मेंटॅलिटी वेगळी आहे. तिथं महत्वाचं नाहीये कोणता शब्द जोडलेला असावा, कोणता शब्द त्याला अलग असावा, ह्या गोष्टी तिथं महत्वाच्या नाही. तिथं कंटेंट महत्वाचे, ते टाईप होणं महत्वाचं आहे. कुठे? कोर्टाच्या ज्यावेळेस फिर्याद लिहिली जाते, जे आपल्याकडे आता आपण कंटेंट म्हणून वापरतो टायपिंगसाठी, म्हणजे त्यावेळची ती परिस्थिती वेगळी आहे. आता आपण ज्यासाठी वापरतो ती परिस्थिती वेगळी आहे. ज्यावेळेस तुम्हाला, परत मी सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला कोर्ट पॅसेज देणार आहे तो पूर्णतः विचारपूर्वक दिला जाईल. त्याच्यामध्ये पूर्णतः मराठीचं व्याकरण बघितलं जाईल. पूर्ण गोष्टी तपासूनच तो पॅसेज तुम्हाला दिला जाईल. असं नाही की सकाळी उठल्या उठल्या 9 वाजता कुठून तरी कंटेंट कॉपी पेस्ट केलं आणि तुम्हाला दिलं, असं होणार नाही. त्यामुळं तुम्हाला येणारा पॅसेज हा एकदम सिस्टमॅटिकली असेल, शब्दानं शब्द सिस्टमॅटिकली असेल. जे शब्द कृतीदेवमध्ये टाईप होऊ शकतील, जे गोष्ट शक्य आहे तीच तुम्हाला दिली जाईल. एखादा अर्धा असाही शब्द दिला जाऊ शकतो जो त्याच्यामध्ये होऊ शकणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही काय रिॲक्ट करतात ही गोष्ट कोर्ट बघू शकतो. तो वेगळा भाग आहे. त्यावेळेस कोर्ट ठरवेल का यासाठी काय करायचं. काही ठिकाणी त्याचे तुम्हाला मार्क मिळतील किंवा त्या ठिकाणी तुम्ही काय रिॲक्ट केलं, काय हे केलं, ते गोष्ट तुम्हाला कळून चुकेल. तर मला सांगायचा उद्देश काय, का आपलं स्पीड का वाढत नाही, तर आपण जे शब्द टाईप करतो ते खूप मोठे मोठे. आता होतं काय, तर तुम्ही 5,000-2,000 की स्ट्रोक पर्यंत जातात. 2,000 की स्ट्रोक पर्यंत जातात, तरीही तुमचे 300 शब्द होत नाही. ऍक्च्युली 300 शब्द होण्यासाठी जास्तीत जास्त 1500 ते 1600 की स्ट्रोकला पण 300 शब्द झाले पाहिजे. असं तर 1500 की स्ट्रोकला 300 शब्द मानले जातात, पण तुम्ही 2,000च्या की स्ट्रोक पर्यंत जाऊनही 300 शब्द तयार होत नाही. मग विद्यार्थी विचारात पडतो, अरे मी एवढे सगळे की स्ट्रोक टाईप करतो, मी 10 मिनिटात एवढा सगळा पॅसेज टाईप करतो, तरी मी 250 ते 270 पर्यंत किंवा एवढ्याच मध्ये अटकलोय, 300 शब्द का होत नाही. त्याचं रिझन आहे तुम्ही जे कंटेंट टाईप करतात ते कंटेंट चुकीचे आहे. चुकीचे म्हणजे काय, सायंटिफिकली ते तयार केलेले नाही. तुम्ही कंटेंट बरोबर टाईप करत असाल, शब्दाला शब्द तुम्ही बरोबर टाईप करत असाल, पण जे एकमेकाला शब्द जोडलेले आहेत जिथे त्याची गरज नाही ते शब्द एकत्र झाल्यामुळे काय होतं की तुमचे कंटेंट तर टाईप होतो पण तुमचे शब्द वाढत नाही. आणि मग आपलं सगळं गणित कुठं चुकतं का आपल्याला असं वाटतं 300 शब्द होत नाही. म्हणून मी परत सांगतो की तुम्ही 260च्या प्लस आहे तर मग समजून घ्या तर तुम्ही 300 शब्द टाईप करू शकता. मग त्याच्यावरती उपाय काय, हा तर प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम तर मी तुम्हाला सांगितलं, पण याचा उपाय काय, उपायही खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, मला एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर मला त्याच्यावर पहिल्यांदा काम करावं लागतं. नुसतं विनाकारण असं नाही का उचलली जीभ लावली टाळूला आणि काहीतरी बोलून मोकळं झालं, तसं नाही होत. म्हणून कधी वेळेस मला व्हिडिओ टाकण्यासाठी लेट होतो. मी पहिलं माझ्या क्लासमध्ये त्या गोष्टीचा मी पहिला प्रयोग करतो. परत सांगतो, ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणमध्ये माझा कम्प्युटर क्लास आहे. येत्या 30 वर्षापासून त्याच्या प्लस माझं कम्प्युटरवरतीच जॉब आहेत किंवा मी व्यवसाय करतो क्लासेसवरती. टायपिंग हा त्याच्यामधला एक छोटासा पार्ट आहे, बाकीचे मी खूप गोष्टी करतो. जर तुम्ही कल्याणच्या आजूबाजूला असाल, मुंबईमध्ये असाल, जर कधी व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट देऊ शकता. खूप विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस मी कल्याणचा उल्लेख केला तर मला विचारलं तर तुम्ही कल्याणचे आहात का. हो, मी कल्याणचा आहे. तर तुम्हाला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही क्लासवर येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी चेक करतो. आता मी काय केलं, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती फाईल अपलोड झालेली आहे, ज्यामध्ये फक्त 1 शब्द, 2 शब्द, 3 शब्द असे शब्द मी टाकलेले. काही ठिकाणी ते 4 शब्द असू शकेल, पण काही ठिकाणी 1 येतो तो होईल. म्हणजे काय, 2 ते 3 शब्द, 2 ते 3 शब्द असे मी पॅसेजमध्ये तयार केले. त्यात
पॅसेजमध्ये तुम्हाला कुठेही लिंक लागणार नाही. ते नाम आहे, सर्वनाम आहे, ते क्रियापद आहे, विशेषण आहे, ते सगळं एकत्र केलेलं. त्याच्या अगोदरही ती फाईल चॅनलवर होतीच, पण ती बॉक्समध्ये होती. आता मी ती पॅसेजमध्ये तयार केलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती ती अपलोड केलेली आहे मी. तर तुम्ही बघा ती फाईल डाउनलोड करा आणि टाईप करा. बघा तुमचे नक्कीच 300 शब्द होतील. ज्याचे 250चे शब्द किंवा 230 240 आहे त्यांनी ती फाईल ती पॅसेज टाईप करा, तर नक्कीच 300च्या वरती जाईल. त्याच्यानंतर मी परत दुसरी एक फाईल तयार केली, ज्याच्यामध्ये थोडेसे शब्द मोठे घेतले. काही ठिकाणी ते 5 अक्षरी, काही ठिकाणी 3 अक्षरी, काही ठिकाणी 2 अक्षरी, अशी एक फाईल तयार केली. त्या कंटेंटचा कुठेही लिंक लागत नाही एकमेकाला. जे जे मोठे शब्द होते ते मी काढून टाकले आणि जे जे 2 अंकी म्हणजे 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी असे शब्द जे होते तेच ठेवले. बाकीचे सगळे शब्द हटवले. ज्या ज्या गोष्टी होत्या त्या नको होत्या त्या सगळ्या हटवल्या आणि एक पॅसेज तयार केला 300+ शब्दाचा. तोही तुम्ही टाईप करून बघा. तोही तुमचा ना 300 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजेच काय, जर तुम्हाला एक्झॅक्टली वर्ड दिले तर तुम्ही 300 पर्यंत पोहोचू शकता. पण जर तुम्हाला मी मोठे मोठे वर्ड दिले, काही वर्ड विनाकारण एकत्र लावून दिले, तर तुम्ही कितीही टाईप केलं तरी तुमचे वर्ड 300 होणार नाही. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सुरुवात करताना सोप्याकडनं अवघडकडे जायचं आहे. जे ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग जर केली असेल, लेसन केलं असेल, तर लेसनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सिरीजमध्ये SDFG सेमिकॉलन LKG असं सिरीजमध्ये होतं. पण दुसऱ्या लेसनला काय होतं की हेच शब्द थोडेसे उलटे सुलटे होते. त्याच्यानंतर काय होतं की छोटे छोटे शब्द तयार केले गेलेत. म्हणजे तुम्हाला काय केलं, पहिल्यांदा सिंपल सिंपल शब्द टाईप करायला सांगितले, नंतर तुम्हाला अवघड शब्द टाईप करायला सांगितले. तसंच तुम्ही पॅसेज करा. हे पॅसेज तुम्ही स्वतः बनवा. कोणाच्या तरी पॅसेजवरती तुम्ही टाईप करता, मला टाईप करायचं तर करा, त्याच्याशी मला हे नाहीये. पण शक्यतो तुम्हाला जर तुम्हाला स्पीड वाढवायचं असेल तर तुम्ही सोप्याकडनं अवघडाकडे जा. म्हणजे काय, जरी तुम्हाला कोणताही पॅसेज तुमच्या हातात आला तर तुम्हाला जे शब्द हवे सोपे सोपे ते तुम्ही घ्या, तेच टाईप करा एकदा आणि त्याची प्रिंट काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा थोडे सोपे घ्या, त्याच्यानंतर थोडेसे मोठे घ्या. म्हणजे पहिल्यांदा 2-3 वर्ड असणारे अक्षर असणारे शब्द घ्या, नंतर 3 आणि 4 असणारे घ्या, त्याच्यानंतर 5 अक्षर असणारे शब्द घ्या. असं करत करत तुम्ही प्रॅक्टिस करत जा. आज तुम्हाला जो पॅसेज दिसला तुम्ही तो घेतात, कंटेंट टाईप करायला सुरुवात करतात. तुम्ही त्याचं सायंटिफिकली त्याच्या पाठीमागचं शास्त्र काहीच बघत नाही आणि मग टाईप करताना तुम्ही 250, 230, 240 पर्यंत बसतात आणि मग परत शेवट पॅसेज टाईप झाला तर तुमच्या चेहऱ्यावरती एक निराशा होते, शिट नाही होत 300. कसं होणार मित्र 300? काही रिझनच नाही त्या कंटेंटला. टायपिंग बडी नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावरती काही पॅसेज आहे. ते पॅसेज बघा तुम्ही, नॉन लिगल पॅसेज बघा आणि त्याच्यामधले कंटेंट कॉपी पेस्ट करा. कॉपी होतात ते आणि तुमच्या वर्डमध्ये कॉपी पेस्ट करा, त्याची प्रिंट काढा आणि ते कंटेंट टाईप करा. बघा त्याच्यात थोडंसं सिस्टमॅटिकली त्यांनी कंटेंट टाकलेले आहेत जेणेकरून ते टाईप होतात. तर म्हणजेच काय, तुम्हाला कंटेंट खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर प्रॉपर कंटेंट दिलं तर तुमचं प्रॉपर शब्द येतील. तुम्हाला जर प्रॉपर कंटेंट दिलं नाही तर तुम्हाला प्रॉपर स्पीड येणार नाही. मग विद्यार्थी मला स्क्रीनशॉट पाठवतो, सर 35 स्पीड आला तरी 300 शब्द नाहीये. कसं होणार, कुठून होणार? तुम्हाला जी इनपुटच जर प्रॉपर झाली नाही तर तुम्हाला आउटपुट प्रोसेस ही प्रॉपर होणार नाही. मग त्यासाठी तुम्ही स्वतः तयार करा. आणि तयार कसं करा, पहिल्यांदा टार्गेट ठेवा 2-3 अक्षर शब्द, नंतर ठेवा 4-5 अक्षर शब्द, असे असे वाढवत जावा. यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुम्ही आलेलं कंटेंट घेऊन टाईप करू नका, त्यांनी तुमच्या पदरात निराशाच पडेल. त्याच्याऐवजी तुम्ही सायंटिफिकली टाईप करायला सुरुवात करा. नक्कीच तुमची आशा वाढत जाईल, प्लसमध्ये होत जाईल. पहिल्यांदा तुम्ही नुसतं सिंगल जरी वर्ड टाईप करायची प्रॅक्टिस केली, 300 शब्द टाईप करा, नंतर 2 अक्षरवाले वर्ड टाईप करा, नंतर 3 अक्षरवाले वर्ड टाईप करा. असं जरी केलं तर तुमच्या स्पीडमध्ये फरक जाणवेल. बघा तुम्ही ह्या गोष्टी करून. आणि ह्या गोष्टी मी केल्यात. मी माझ्याकडल्या विद्यार्थ्यावरती हा सगळा प्रयोग केला आणि मगच मी तुम्हाला सांगतो.
काल मी माझ्या एका विद्यार्थ्याला जो 200-250 वरतीच लटकून होता, तो मला खूप रोज मला तेच बोलायचं, सर होतच नाही, जातच नाही स्पीड, काय करू? त्याला म्हणलं थांब 1 मिनिट, मी तुला पॅसेज देतो, हा पॅसेज टाईप कर. त्यांनी 319 शब्द मारले. चुका असतील असू द्यात, पण जो 250 पर्यंत होतो तो 319 पर्यंत गेला. काही चमत्कार झाला का? तर नाही. त्याला इनपुट प्रॉपर दिलं म्हणून त्याने आउटपुट व्यवस्थित आणलं. म्हणून तुम्ही जे पॅसेज टाईप करता, ज्याला कोणला पॅसेज टाकतो त्याला ज्याचं टाकायचं त्याला टाकू द्या. आपल्याला त्याच्यातलं काय घ्यायचं हे आपण ठरवा. दुसरी गोष्ट, आपला मित्र काय करतो, त्याची बुद्धी वेगळी, आपली बुद्धी वेगळी. त्याच्यामुळे तुम्ही मला ह्या गोष्टी जर सांगितल्या का सर तुम्ही पॅसेज बनवून द्या, मग आम्ही ते टाईप करू, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही स्वतः तयार करा. तुम्हाला काय स्ट्रॅटेजी आहे, आपल्याला कसे शब्द घ्यायचे ते करा. लक्षात ठेवा, लीगल पॅसेज याचा अर्थ असा नाही का जातो शब्दच येणार नाही, येतो शब्दच येणार नाही. ही सगळ्या गोष्टी मराठीचेच शब्द आहे. फक्त लीगल मध्ये काय आहे, थोडीशी भाषा जी असते ती न्यायिक असते, काही शब्द न्यायिक भाषेचे येतील. म्हणजे तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण हे येणार नाही असं काही नाहीये. त्याच्यावर तुम्ही सिस्टमॅटिकली कंटेंट टाईप करायची सुरुवात करा. सिस्टमॅटिकली पॅसेज तयार करा, स्वतःच तयार करा आणि स्वतःच वापरा. स्वतःच त्याच्यावरती काम करा. तुम्हाला कंटेंट कुठूनही अवेलेबल होईल, कुठेही मिळतील. आणि शक्यतो पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा. तो शब्द मला डिवाइड पाहिजे, तो डिवाइड करून टाईप करा. समोरच्याने काय लिहिलं त्यापेक्षा मला काय हवंय ते तुम्ही करा. आता तुम्ही हा विचार करत असाल सर कोर्टामध्ये असे शब्द आले तर, ते पुढची गोष्ट आहे ना. तुम्ही सध्या टाईप करा ना. उद्या जर तुम्ही 350 शब्द टाईप केले समजा वेगवेगळे, मग जोडून आले तर तुमचे 300 होतात ना. म्हणजे सगळ्या शक्यतेवरती तुम्ही लक्षात ठेवा, विचारपूर्वकच काम करा. आणि याच्यातनं तुमचं कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही. असं नाही का मी काहीतरी सांगतो म्हणून तुमचं नुकसान होईल, असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही फक्त नाम सर्वनामची जरी प्रॅक्टिस केली तरी ते शब्द तुम्हाला लीगल पॅसेजमध्ये येणारच आहेत ना. त्याच्यामुळं आपल्याला टायपिंगमध्ये महत्त्वाचं जे आहे इन्फॉर्मेशन म्हणजे कंटेंट, ते खूप महत्त्वाचं आहे. ते जर प्रॉपरली तुम्ही टाईप केलं, स्टेप बाय स्टेप टाईप केलं, तर नक्की तुम्हाला आउटपुट मिळेल. अदरवाईज तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. मग तुम्हाला त्या आउटपुट मिळवण्यासाठी खूप दिवसाची वाट बघावं लागेल. तर का? कारण तेवढंच सगळा स्पीड येण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. पण तुम्ही छोटे छोटे शब्द करून त्या स्पीडपर्यंत गाठू शकता. परत थोडेसे मोठे शब्द करून परत स्पीडपर्यंत गाठू शकता. जरी तुम्हाला एका वेळेस 300 शब्द बसले नाही, 2 अक्षरी 3 अक्षरी, पण 3-4 वेळेस जर टाईप केले, 10 वेळेस टाईप केले, तर नक्कीच ते बसतील तुम्हाला. आणि तुम्ही हा प्रयोग करून बघा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, खूप विद्यार्थी एक क्वेश्चन विचारतात, आमची एक्झाम कधी होणार आहे, काही अपडेट आहे का एक्झाम बद्दल? परत मी सांगतो, हा क्वेश्चन तर तुम्ही मला खरंच विचारू नका. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. कोर्ट मला अशी काही आगाऊ सूचना देणार नाही का ह्या दिवशी परीक्षा होणार आहे, अंदाजे या दिवशी आम्ही नोटिफिकेशन काढणार आहे. त्याच्यामुळे अंदाज सांगून काहीच उपयोग नाही. मी काहीतरी सांगणार, आता मी 1 तारखेला सांगितलं तर 10 तारखेला नोटिफिकेशन येईल, आलं का? त्याला काही अर्थ आहे का? मग आज तुम्हाला मी झुलत ठेवायचं विनाकारण, नोटिफिकेशन बाबा 10 तारखेला नाही येणार, मग 22 ला येईल, नाही मग 23 ला येईल, कोणी बोलतं आम्हाला तर झाले होईल. परत मी सांगतो, ह्या गोष्टीत तुम्ही पडू नका. जरी माझ्याकडे खूप माहिती असली आणि मला माहिती असलं तरी मी त्या गोष्टी सांगू शकत नाही. हे पण तुम्हाला सांगतो, जर कोर्टाचं काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्या गोष्टी आपण बाहेर बोलू शकत नाही. जर तुम्ही कधी न्यूज चॅनलमध्ये जर बघितलं असेल, काही लोक बोलतात नाही ती मॅटर कोर्टामध्ये, आम्ही त्याच्याबद्दल भाष्य करू शकत नाही. त्याच्यामुळे कोर्टाची एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, याचे अंदाज किंवा याच्या तारखा हे कुणीही युट्यूबवाला किंवा कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही. तो फक्त तुम्हाला अंदाज सांगेल आणि त्या अंदाजाला काही अर्थ नाही राहणार. त्याच्यावर तुम्ही या भानगडीत पडूच नका. पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम होणार आहे एवढं नक्कीच आहे. म्हणजे ती 4 दिवसानं होईल, 4 दिवसाचे 8 दिवस होईल, 8 दिवसाचे ते 12 होईल, 12चे ते 15 होईल, महिना होईल, ते 2 महिने होईल. हे खरंच सांगू नाही शकत. आणि हे कोर्टच्या त्याच्यामध्ये डिसाइड आहेत. आणि कोर्ट काही एकटा माणूस नसतो, ती सगळी पॅनल असतं, सगळं सरकारी यंत्रणा असते, ते सगळ्या गोष्टी अप्रुव्हल असतं. त्याच्यामुळे आपण खरंच ह्या गोष्टीमध्ये पडू नका. आता सध्या आपलं एकच काम आहे, आपण एकच काम केलं पाहिजे, टायपिंगचा स्पीड कसा वाढवायचा. जर तुमचं मराठीचं टार्गेट कम्प्लीट झालं तर तुम्ही इंग्लिशला स्विच ओव्हर हो. पण तुम्ही जर ह्या गोष्टीच्या जर खूप जास्त खोलात जर गेला, एक्झाम कधी होईल, नोटिफिकेशन कधी होईल, तर त्यांनी तुम्हाला हातात काहीच मिळणार नाही. तो टॉपिक आपण सोडून देऊ. म्हणून मला ह्या प्रश्न तुम्हाला खरंच विचारू नका. एक्झाम कधी होईल, नोटिफिकेशन कधी येईल,
इतर चॅनलवरती तुम्ही ते बघा, त्यांचे अंदाज बघा किंवा जे काय तुम्हाला जे योग्य वाटेल ते. पण मी तरी सांगू शकत नाही, कारण याचं कारण असं आहे, एक तर ते कोर्टाचं कोर्ट ठरवत असतं ह्या गोष्टी सगळे, की आम्ही आपण नाही मी नाही ठरवू शकत किंवा अजून दुसरं कोणी मला नाही वाटत कोणी ठरवू शकतं म्हणून. हे सगळं ते त्या गोष्टी त्यांच्या डिसाईड असतात. त्यामुळे ह्या बोलण्यात आम्हाला काहीच अर्थ नाही. मग आता टायपिंगवरती जे विद्यार्थी कमी स्पीड आहे तर त्यांनी काय करायचं? आता परत एकदा तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही याच्यावरती स्वतः मेहनत करा. तुम्ही जर मेहनत करणार नसल, "असल माझा हरी तर देईल पलंगावरी" ह्या म्हणीसारखं वागू नका. म्हणजेच काय, टेलिग्रामवर तुम्ही मला मेसेज टाकणार, "सर पॅसेज आहे का लीगल आहे?" 2 शब्द आले, 3 शब्द आले. एकमेकाला तुम्ही त्यापेक्षा तुम्ही स्वतः तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कसे कंटेंट तयार करायचे तसं तुम्ही तयार करा आणि स्वतःच प्रॅक्टिस करा. त्याच्यावर आपण स्वतः सगळं तयार करा. आता काही विद्यार्थ्यांनी अजूनही त्या कोडवरती ना कमेंट केली, एकाने कोडवरती काहीतरी विचारलं, या शब्दासाठी काय कोड आहे? आता समजा एखाद्याने कमेंटला उत्तरच नाही दिलं, मग तो शब्द टाईप करणार नाही का? म्हणजे थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही एका मोठ्या न्याय मंदिरामध्ये काम करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णतः विचारपूर्वक करा. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं ना पूर्ण डोकं वापरून करावं लागणार आहे. म्हणून तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करा. याच्या त्याच्या भरोश्यावर बसू नका. लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला मदत करेल म्हणून आपली मदत होईल असं काहीच नाही. म्हणून तुम्हाला मी वेळ दिला, कंटेंट तुम्हाला सांगितलं कुठून घ्यायचं. सोपं कंटेंट टायपिंग बडीवरून उचला, इतर ठिकाणून उचला, शब्दाला कोड करा. 300 पर्यंत शब्दाचं टाईप करायचं टार्गेट ठेवा त्याच्यामध्ये. जास्तीत जास्त शब्द कसं तुम्हाला डिवाइड करता येईल आणि मग त्या शब्दाची प्रॅक्टिस करा आणि बघा 300 शब्द होतात का? 100% होणार. हे पण मी सांगतो. आणि मग थोडेसे मोठे शब्द घ्या, ते 300 करा, थोडेसे अजून मोठे घ्या, असं करत करत जा. एक स्टेप तुम्ही गाठत जा. आलं कंटेंट, लावलं पॅडला आणि करायला लागला प्रॅक्टिस टायपिंग, तर हीच परत परिस्थिती होईल आणि परत तुम्ही डिमोटिवेट. आता आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये एक उच्चांक तयार झालेला आहे, 300 शब्द पाहिजे. 300 शब्द जर तुम्हाला कळेल, अरे बापरे 300 शब्द झाले, ओके, तुम्हाला असं बरं वाटेल. खूप म्हणजे खूप चांगलं वाटेल तुम्हाला, खूप आनंद होईल तुम्हाला. भले तो एक शब्द जरी टाईप केला आणि 300 शब्द आले आणि तुम्हाला असं वाटेल, खरंच मी करू शकतो टायपिंग. आणि अजूनही तुम्ही सांगतो, टायपिंगची प्रॅक्टिस सोडू नका. एक्झाम कधी होईल ते सोडून द्या. तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्कीच पोहोचा. आता आपला पुढचा व्हिडिओ जो आहे, तर ज्यांचं टार्गेट झालं पण ज्याला अॅक्युरेसी पाहिजे, लक्षात ठेवा, पहिल्यांदा हे आहे. दुसरं आहे की ज्यांचं टार्गेट झालं पण त्याला अॅक्युरेसी येत नाही, 300 शब्द टाईप होतात पण त्याच्यात चुकतात. मग ह्या चुका दुरुस्त कशा करायच्या, त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, ते कसं केलं पाहिजे, तर पुढचा जो व्हिडिओ तो त्याच्यावरती असेल. नक्की बघा आवडला तर. आणि हा परत आपण एका नवीन कंटेंटमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.